उमा चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला त्यांनी विद्यालपासून अयोध्येला कसं नेलं? खूप चांगल्या पद्धतीनं नेलं. कशाचे साह्य नेलं? ट्रेनच्या. तुम्ही कुठे कुठे फिरला? अयोध्या, शरयू नदी, वाराणसी, राम मंदिर, काशी विश्वेश्वर, गंगा नदी, गंगा घाट. तुम्ही आरती बघायला गेलता तर जेवणाची सोय कशी केली? उत्तम केली. रूम बी सगळी सोय व्यवस्थित. बोला. आता आपण यांची मुलाखत थांबवत आहोत. धन्यवाद. झालं उमा चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालमध्ये तुमचं स्वागत आहे. उमा चॅरिटेबल ट्रस्ट विद्याल यांनी तुमची सोय कशी केली? एकदम छान. तुम्ही कुठे कुठे करता? पहिल्यांदा अयोध्येला गेले, तिथून परत आम्ही वाराणसी, काशी, काशी वाराणसी तिथून काशी विश्वेश्वर मंदिर बघून म्हणजे आनंदच वाटला. पहिल्यांदाच आम्ही इकडे आलो. आम्ही स्नान वगैरे करून संध्याकाळी गंगा पूजन आरती केली. तिकडे जाऊन बसू का? झाली. उमा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तुमचे स्वागत आहे. नमस्कार. आम्ही तुमचा आज व्हिडिओ घेणार आहे व तुमची मुलाखत करून घेणार आहे. तर तुम्ही आता तुम्हाला उमा चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयामध्ये कोणी नेलं आहे? युवराज कवितके हे नेत आहेत आणि छान प्रकारे त्यांनी ट्रिप चालू केली आणि आमच्या सगळ्यांचं समाधान झालं आहे त्या बाबतीत. पहिल्यांदा अयोध्येमध्ये श्रीराम लल्लांचं दर्शन घेतलं आम्ही. शरयू नदीमध्ये पण आम्ही खूप पोहलो आणि बोटीमधून पण प्रवास केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याची पण सोय चांगली केली होती, राहण्याची पण सोय चांगली केली होती आणि जिथे तिथे पाण्याची सोय, जिथे तिथे जाण्याची सोय, ट्रेनमधून उतरल्यानंतर रिक्षाची सोय, या पद्धतीने त्याने चांगल्या पद्धतीने सोय केली आणि खूप समाधान वाटलं, खूप छान वाटलं. कुठेही त्रास नाही. एखादा माणूस जर कोणी आजारी पडला तर त्याला लगेच दवाखान्यात न्यायची सोय केली होती आणि छान प्रकारे त्यांनी सेवा दिली, सोय दिली. अशा पद्धतीनं खूप छान वाटलं आम्हाला. व तुमचे किती वर्ष आहे? पहिले का दुसरे? हे आमचं पहिलंच वर्ष आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की इतकी आमची चांगल्या पद्धतीने सोय होईल, पण खूप छान पद्धतीने सोय झाली. आणि काशीमध्ये पण आम्हाला काशी विश्वेश्वराचं पण दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालं. तिथे पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सोय दिली, राहण्याची पण सोय दिली, जेवणा खाण्याची सोय दिली. जिथे जाईल तिथे रिक्षाची पण तिथे पण त्यांनी सोय केली आणि अगदी व्यवस्थितपणे काही कुणाला न दुखवता किंवा कुणाला न काही बोलता खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला सेवा दिली. अशाच पद्धतीने सगळ्यांची सेवा हो आणि अशाच पद्धतीने त्यांना सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांचं खूप भरभराट हो, त्यांचं खूप आयुष्य सुखसमृद्धीचं जावं हे आमच्या सगळ्यांच्याकडून ईश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. प्रवीण कवितके सर. उमा चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयामध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही तुमची मुलाखत घेणार आहोत. धन्यवाद. उमा चॅरिटेबल ट्रस्ट ट्रिप कोणी काढली? नितिन गौड सरांना. तुम्ही कुठे कुठे फिरला? अयोध्या, काशी, गंगा घाट, मनकर्णिका घाट, काशी विश्व मंदिर, अयोध्येमध्ये रामलीला मंदिर आणि इतर धर्मशाळेत
हम लोग तिथल्या जेवणाची सोयी सर्व काही चांगल्या होत्या. आरती घेतली. व तुम्हाला अयोध्येमध्ये राहण्याची परवानगी होती. सर्व काय वाराणसीत गार्डनच्या ठिकाणी आम्ही तुमची मुलाखत थांबवत आहोत. धन्यवाद.